श्रोते हो नमस्ते. आपल्या सर्वांना शुभ दिवस. श्रोते हो, कष्टाचं 2 पैसे गोळा करून विटांच्या 4 भिंती उभ्या करून त्या घरात राहायला गेल्यावर त्या घराला आपलं घर नक्कीच म्हणता येईल. पण श्रोते हो, त्या 4 भिंतीच्या आड एकत्र राहून एकमेकांच्या भावनांना जपता आलं नाही तर त्या घराला आपलं घर म्हणण्याचा आनंद कसा मिळेल? श्रोते हो, लहानपणी मुलांना तळ हातावरच्या फोडाप्रमाणे ज्या आई वडिलांनी वाढवलं, त्यांच्या म्हातारपणीची काठी त्या मुलांना बनता आली नाही तर यापेक्षा लज्जास्पद गोष्ट कोणती असू शकेल? आई वडिलांनी आपल्या मुलामुलींना जन्म देऊन उत्तम संस्कार देऊन त्यांना घडवणं हे त्यांचं कर्तव्य आहे. त्याशिवाय ते आपल्या पुत्र ऋणातून मुक्त होऊ शकत नाही, हेही तितकंच खरं आहे. तर मग श्रोते हो, मुलांनीही मातृपितृ ऋणातून मुक्त होण्यासाठी आपल्या आई वडिलांची काळजी घ्यायलाच पाहिजे. माणसाला सौंदर्य, ज्ञान, संपत्तीचा गर्व कधी असूच नाही, कारण चेहऱ्यावरचं लॅमिनेशन हे जर बाजूला काढलं तर सर्वांचा चेहरा आतमधून हे सारखंच दिसतील. श्रोते हो, संपत्ती आज आहे तर उद्या नाही. माणसानं कितीही शिक्षण घेतलं ना, मोठमोठ्या ग्रंथाचा अभ्यास केला ना, पण त्या माणसातला तो माणूस जर ओळखता आला नाही तर त्या उपयोग शिक्षणाचा काहीच नाही. श्रोते हो, जीवन म्हटलं तर सुखदुःख येणारच आहे. चढ उतार हे होतच राहणार आहेत. कधी आपण चुकू तर कधी समोरचा व्यक्ती चुकू. एकमेकांना समजून घेण्यातच खरी समजदारी असते. श्रोते हो, तुमच्या हातामध्ये शिक्षणाच्या मोठ्या मोठ्या डिग्री असू द्यात, किती डिप्लोमा असू द्यात, तुम्ही किती मोठ्या पदावर असू द्यात, पण ते शेवटी सोबत येणार नाही. आपण कुणाशी कसं वागलो, कुणाला किती आनंद दिला, कुणाला किती दुःख दिलं, हेच कर्माच्या रूपानं आपल्यासोबत जात असतंय. आणि श्रोते हो, हीच खरी आपल्या संपूर्ण आयुष्याची सर्टिफिकेट असतात. बघा, पटतंय का? नक्की विचार करूया. चला, आजही आपल्यासाठी सुंदर विचारांची ही शितोरी, ही मालिका अशीच पुढे घेऊन आलोय. चला, करूया सुरुवात सुंदर विचारांना, सुंदर सुविचारांना. वेळ आणि संपत्ती यामध्ये खूप मोठा फरक आहे. आपल्याला प्रत्येक वेळेला माहिती असतं की आपल्याकडे किती संपत्ती आहे, पण आपण कितीही संपत्ती खर्च केली तरी हे जाणून घेऊ शकत नाही की आपल्याकडे किती वेळ आहे. कधी कधी सोडून देणं चांगलं असतं. तो प्रश्न ज्याचं उत्तर मिळत नाही, जो हात जो संकटात साथ नाही देत, तो मित्र जो स्वार्थापोटी साथ देईल, आणि ते नातं ज्यात इज्जत नसेल. कोणासोबत आपण वेळ विसरून जातो तर कोणी वेळेसोबत आपल्याला विसरून जातो, आणि हे जीवन असतं. मतलबी लोकांची ओळख तेव्हा होते जेव्हा ते आपल्या जीवनात प्रवेश करतात, आणि खऱ्या मित्राची ओळख तेव्हा होते जेव्हा तो जीवनातून गेलेला असतो. माणसाला खोटी प्रशंसा ऐकून बर्बाद होणं पसंत आहे, पण खरी टीका ऐकून स्वतःला सांभाळून घेणं पसंत नाही. एक तो काळ होता जेव्हा पत्रामध्ये भावना खूप वेळ सुरक्षित होत्या, आणि एक आजचा काळ आहे जिथं एका बोटानं आयुष्यभराच्या आठवणी डिलीट होतात. नातं अशा सोबत ठेवा जो तुमच्या हसण्यामागचं दुःख, रागाच्या मागचं प्रेम आणि शांततेमागचा आवाज समजू शकतो. जीवनात सगळ्याच गोष्टी एकत्र मिळत नाहीत. पैसे आहेत तर नाती कमी आहेत, नाती आहेत तर पैसे कमी आहेत, दोन्ही आहेत तर स्वास्थ्य कमी आहे, आणि तिन्ही आहेत तर जीवन कमी आहे. आपल्याला तक्रारीबद्दल खूप तक्रारी असतात, पण तक्रारी तिथंच असतात जिथं नाती टिकवण्याची इच्छा असते, कारण नाती संपल्यावर तक्रारी आपोआप शांत होऊन जातात. जगात हजारो प्रकारचे खेळ खेळले जातात,
पण दुसऱ्यांच्या भावनांसोबत खेळणं हा लोकांचा सर्वात आवडता खेळ आहे. स्वतःच्या कष्टानं उभी राहिलेली स्त्री ही कोणत्याही वादळासमोर कधी झुकत नसते. प्रत्येकाच्या आयुष्यात एक धडा असतो, पण सगळेच जण तो मोठ्यानं वाचून दाखवत नाहीत. वेळ मिळेल तेव्हा हसत राहा, कारण आयुष्य प्रत्येक वेळी स्वतःहून हसण्याची संधी नाही देत. माणूस मेला की 1 महिना पण लोकांना त्याची आठवण नाही राहत, आणि आपण मात्र लोक काय म्हणतात याचा विचार आयुष्यभर करत राहतो. परिस्थितीला कष्टाचं साकडं घातलं की यशाचा नवस पूर्ण होतो. मनासारखं घडत नसताना देखील स्वतःमध्ये खुश राहणं, यालाच तर बोलतात खरं आयुष्य. खोट्या आपुलकीच्या दिखाव्यापेक्षा मनाला शांती देणारा एकांत केव्हाही बरा असतो. आपण कितीही प्रयत्न केला तरी कोणाचा स्वभाव बदलू शकत नाही, कारण कांद्याला कितीही प्रेमानं कापलं तरी तो अश्रूच देतो. नातं हे मनात असलं पाहिजे, शब्दात नाही, आणि नाराजगी ही शब्दात असली पाहिजे, मनात नाही. ज्यांच्याकडं ठाम विचार असतो त्यांच्या मनामध्ये गोंधळ कधीच नसतो. माझ्यापेक्षा चांगलं माझ्या पोरानं करावं हे फक्त बापालाच वाटतं. जगात अचानक काही घडत नाही, प्रत्येक गोष्टीला कारण असतं. आजची कृती कालच्या विचारामुळे घडते. विचार चुकला की कृती चुकते, कृती चुकली की उद्याची वेदना जन्माला येते. वेदनेला संपवायचं असेल तर विचार दुरुस्त करून घ्यावाच लागतो. संयमी भूमिका कोणत्याही परिस्थितीमधून मार्ग काढू शकते. ज्या भाकरीसाठी आपण इतकं कष्ट करतो ती भाकर मात्र वेळेवर खाल्ली पाहिजे. भूकंपापेक्षा सुद्धा जबरदस्त हादरा म्हणजे विश्वासघात. आपण फक्त आपल्या नजरेत प्रामाणिक राहायचं. इतर लोक सत्य नाही तर सोयी पाहतात. गरज असेल तेव्हा मोठं करतात, आणि वेळ बदलली की खोटं ठरवतात. म्हणूनच जगाचं नाही तर स्वतःचं समाधान महत्वाचं असतं. स्त्रीचं सौंदर्य तेव्हा जास्त निखरतं जेव्हा तिच्या आवडीची व्यक्ती तिला भरभरून प्रेम देते.